श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. हा उपाय का करायचा आहे, गणपती बाप्पांना कोणती वस्तू अर्पण करायची आहे, त्या वस्तूचं आपल्याला काय करायचे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. बघा, हिंदू धर्मामध्ये बुद्धी आणि ज्ञानाची देवता असलेल्या भगवान गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला देवतांमध्ये प्रथम पूजनीय देवांचा दर्जा आहे. गणपती पूजनासाठी विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी तिथी अतिशय शुभ मानली जाते. दर महिन्याला 2 चतुर्थीचे व्रत केले जाते. एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरे म्हणजे संकष्टी चतुर्थी. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आहे. ही चतुर्थी फार महत्त्वाची आहे. त्यानुसार जाणून घेऊया कधी आहे संकष्टी चतुर्थी आणि पूजेचा शुभ मुहूर्त. चतुर्थी तिथी ही 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9:31 सुरू होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 9:17 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्याने उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी व्रत हे 1 नोव्हेंबर रोजी केले जाईल. तर उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थीला गणेश पूजनासाठी शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 7:40 ते 9:31 आहे. ही वेळ अतिशय शुभ आहे. याशिवाय सायंकाळी 7:10 ते रात्री 8:20 देखील तुम्ही गणेशांची पूजा करू शकता. तर या शुभ वेळेमध्ये आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर सकाळची जी वेळ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आणि अगदीच तुम्हाला सकाळी तेवढा वेळ नसेल, तुम्ही वर्किंग आहात किंवा घरातली कामं असल्यामुळे तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय संध्याकाळीसुद्धा करू शकता, हरकत नाही. तर आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आपली मुलं आपल्या लाडामुळे हट्टी झालेली असतात, घरामध्ये ऐकत नाहीत, चिडचिड करत नाहीत, अभ्यास करत नाही, त्यामुळे ते मागे पडायला लागतात. बऱ्याचदा बाहेरगावी असलेली मुलं वाईट संगतीमुळे बिघडायला लागतात किंवा अभ्यास करत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये कुठंतरी अडथळा निर्माण होतो. अशा वेळेस एक आई म्हणून आपल्याला चिंता वाटणं साहजिक आहे. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर मुलं तुमची खूप ऐकत असतात, पण तरी देखील अभ्यासामध्ये ते मागे पडतात, कारण त्यांच्या सांगितलेलं लक्षात राहत नाही आणि म्हणून ते अभ्यास करायला कंटाळा करतात आणि मग त्यांची प्रगती कुठेतरी थांबते. आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये एक आई म्हणून मुलांच्या प्रगतीविषयी आपल्याला चिंता सतावते की मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं असं आईला वाटत असतं. आणि जर त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नसेल, त्यांना अभ्यासामध्ये मेहनत करूनही प्रगती होत नसेल किंवा एखाद्या करिअरमध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल, त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळत नसेल, तर आपल्याला हा उपाय गणपती बाप्पांसमोर करायचा आहे. कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी असतात. त्यामुळे मनोभावे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तुमचं एक मुलगा असेल, 2 मुलं असतील, मुली असतील, कोणासाठीही तुम्हाला हा उपाय करता येईल, पण प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळा हा उपाय करावा लागेल. आता एक मुलगा तुमच्याजवळ आहे, एक मुलगा बाहेरगावी आहे किंवा हॉस्टेलला आहे, तर अशा वेळेस जो मुलगा तुमच्याजवळ आहे त्याच्याकडून ही सेवा करून घ्या आणि जो मुलगा बाहेरगावी आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता. किंवा दोन्हीही मुलं तुमच्याजवळ नसतील तर दोन्हीही मुलांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता, हरकत नाही. तर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्या दिवशी गणपती बाप्पांना मी जो मुहूर्त सांगितलेला आहे सकाळी, त्या वेळेमध्ये बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अथर्वशीर्षाचं पठण करत पाण्याने अभिषेक करायचा. हे पाणी मुलांना प्यायला द्यायचं. मुलं जर जवळ राहत नसतील तर ते तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये टाकू शकता. यामुळे घरामध्ये असलेले वास्तुदोष नाहीसे होतात, कारण गणपती अथर्वशीर्ष खूप प्रभावी आहे. अभिषेक झाल्यानंतर बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे. त्यासाठी एक छोटासा चौरंग घ्यायचा, त्यावरती अक्षदा टाकायच्या किंवा जर तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती जोड विड्याची पानं त्या चौरंगावरती ठेवायची, त्यावरती अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची. त्यानंतर बाप्पांना अष्टगंध, त्यानंतर ओलं कुंकू असेल तर ते अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या. बाप्पांच्या आवडीचं लाल जास्वंदाचं फूल उद्याच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतर 21 दुर्वांची जुडी ती देखील अभिमंत्रित करून तुम्ही अर्पण करायची आहे. ही अभिमंत्रित कशी करायची, तर यावरती सुद्धा तुम्हाला एक वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर ती जुडी तुम्ही बाप्पांना अर्पण करायची आहे. बाप्पांना त्यांच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा.
जसं की गूळ आणि तुपाचे मोदक हे बाप्पांना खूप प्रिय आहेत, त्याचा नैवेद्य दाखवू शकता. किंवा तुम्ही मोतीचूरचे जे लाडू असतात ते सुद्धा बाप्पांना खूप आवडतात, त्याचा नैवेद्य दाखवू शकता. तर सकाळी किंवा संध्याकाळी जो शुभमुहूर्त मी सांगितला त्या वेळेमध्ये तुम्ही ह्या सर्व पंचोपचार विधी करायच्या आहेत. त्यानंतर बाप्पांची आरती करायची, सकाळीसुद्धा करायची, संध्याकाळीसुद्धा करायची आहे. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, एकतर तुम्ही सकाळी करू शकता सांगितलेल्या वेळेमध्ये, किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता. घरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर करू शकता, किंवा जवळच असलेल्या बाप्पांचं मंदिर जर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. कारण घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं आणि तिथे केलेले उपाय हे जास्त प्रभावी ठरतात. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जा. तुमची मुलं जर तुमच्यासोबत यायला तयार असतील तर मुलं शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी मी जी वेळ सांगितलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्ही मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या हातून हा उपाय करू शकता. किंवा मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील किंवा ते मंदिरामध्ये यायला तयार नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, 21 दुर्वांची एक जुडी तयार करून घ्यायची, एक तुम्हाला जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, सकाळीच ते तोडून ठेवा, दुर्वांची जुडी तयार करून ठेवा. एक नारळ तुम्ही जाता जाता मंदिरात जाताना घेऊ शकता. तुम्ही जर हा उपाय घरी करणार असाल तर एक नारळ आधीच आणून ठेवा. आणि तुम्हाला या उपायासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 शमीपत्र लागणार आहेत. शमीपत्र अतिशय प्रभावी या उपायासाठी असतात, त्यामुळे ही पत्र तुम्हाला घ्यावी लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला आपण कलावा म्हणतो तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. तो धागा तुमच्याकडे नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा घ्या, त्याला थोडंसं कुंकू लावून घ्या. पण काळ्या रंगाचा धागा घ्यायचा नाही, हा धागा घ्यायचा आणि तुम्हाला संध्याकाळी सांगितलेल्या वेळेमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे. आणि ज्या वस्तू आपण नेलेल्या आहेत त्या वस्तू अर्पण करण्यापूर्वी गणपती बाप्पांना तुम्हाला गंध, अक्षत, फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. तुम्ही जर सोबत काही नैवेद्यासाठी नेलेलं असेल, जसं की मिठाई असेल किंवा मोतीचूरचे लाडू असतील ते तिथे अर्पण करायचे. धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर हे नारळ आणि शमीपत्र मुलांच्या हाताने बाप्पांना अर्पण करायचं आहे. तिथे बसून मुलांच्या हाताने एक वेळा अथर्वशीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे आणि एक वेळा संकटनाशक स्तोत्र मुलांच्या तोंडून वधवून घ्यायचं आहे. मुलांना हे पाठ नसेल तर नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये ते दिलेलं आहे स्तोत्र, ते तुम्ही मुलांच्या हातात देऊ शकता. मुलं हे पठण करू शकतात किंवा मोबाईलवरती सुद्धा हे तुम्हाला मिळून जाईल, ते तुम्ही मुलांना लावून देऊ शकता. म्हणजे गुगलवरती संकटनाशक स्तोत्र तुम्ही सर्च केलं तर ते तुम्हाला डिस्प्ले होईल आणि तिथे तुम्ही ते मुलांना वाचायला लावू शकता. मुलांकडून जर हा उपाय तुम्ही करून घेतला तर अतिशय प्रभावी ठरेल. आता मुलं तुमच्याजवळ नसतील तर आईने मुलांसाठी हा उपाय करावा. अशाच प्रकारे सर्व वस्तू मनोभावे तुमच्या इच्छा बोलून बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि खाली बसून तुम्हाला एक वेळा अथर्वशीर्षाचं पठण आणि संकटनाशक स्तोत्रचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी येताना तो लाल रंगाचा धागा परत घेऊन यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मुलांच्या हाताला मनगटाला तुम्ही तो धागा बांधू शकता. खूप मोठा धागा घेतला असेल तर गळ्यामध्ये बांधू शकता, पायाला अजिबात बांधू नका, कारण गणपती बाप्पांची सेवा आपण त्या धाग्यावरती केलेली आहे. बाप्पांचा तो आशीर्वाद आहे, त्यामुळे तुमच्या मुलांच्या हाताला बांधा किंवा मुलं तयार नसतील तर मुलांच्या बॅगेमध्ये हा धागा ठेवला तरीही चालेल, हरकत नाही. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे. ज्यांना मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी देव्हाऱ्यात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीसमोर सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल, कारण संकष्टीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत असतं. त्यामुळे बाप्पांना तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे त्यांची सेवा आपल्याला करायची आहे, काही उपाय करायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे त्याचं फळ मिळतं. आता घरी जर तुम्ही हा उपाय केला तर त्या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे? बाप्पांना ज्या ज्या वस्तू तुम्ही अर्पण केल्या त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. त्यानंतर जे नारळ आहे बाप्पांना अर्पण केलेलं ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी फोडून खायचं आहे. जोही बाप्पांना तुम्ही नैवेद्य अर्पण केलेला आहे, मोतीचूरचे लाडू असतील, मोदक असतील, ते तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. आणि अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या मुलांच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होईल. बऱ्याचदा असं होतं की मुलं नोकरीसाठी म्हणा किंवा एखाद्या करिअरसाठी खूप प्रयत्न करत असतात, पण म्हणावं तसं त्यांना नशिबाची साथ मिळत नसते. त्यामुळे आईने मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांना त्यांच्या प्रयत्नासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी मदत होते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर उद्या 1 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. सांगितलेल्या शुभ वेळेमध्ये प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय आवर्जून करावा. तर अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, बाप्पांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते.
व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.